मॅच फ्रेश आवाज या मॅच साठी आवाज ऐकूया आता सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक अभ्यासू समालोचक आमचे मार्गदर्शक आदरणीय निलेजी मर्डीकर सर यांचा आवाज. धन्यवाद. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात पश्चिम महाराष्ट्रातील मराठीतला एक चांगला आवाज आतापर्यंत आपण ऐकलात. प्रवीण वंडुस्कर महाराज यांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता कॉमेंट्री बॉक्समधून. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा. तुम्ही पाहता अनुभवताय वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा हा दैदिप्यमान आखीव रेखीव असा क्रिकेटचा हा सोहळा आणि या क्रिकेट या खेळाचा आपण आनंद घेत आहोत. दोन टीम मध्ये हा सामना. एका बाजूला संघ आहे महादेव आभा स्मूर्ती तर एका बाजूला टीम भराडी माता अंबवडे अशी मॅच आहे. टॉस झाला आणि टॉस जिंकला भराडी माता अंबवडे या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम महादेव आभा स्मूर्ती या टीमला. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला सूरज पवार आणि वैभव ही आयकॉन खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी वरांडेवाडीचे आयकॉन खेळाडू विशाल वरांडे यांच्या हाती बॉल आहे. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. महादेव आबा स्मूर्ती या टीमने टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पडतोय सत्र क्रमांक 1चा. वैभव स्ट्रायकरला तयार होतील. आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे परंतु ज्यांच्याकडे बॉल वळवण्याची क्षमता आहे असे विशाल वरांडे पहिल्या ओव्हरमध्ये तयार. पहिलाच बॉल एसटी रक्षक आणि फ्लाय स्लिपच्या मधून बॉल डिक्लेअर झोन मध्ये पहिलाच बॉल वेगाने टाकला होता आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आली आहे एक सिंगल धाव. सुरुवात जर आपण पाहिलं तर सावध केले. वैभव यांच्या बॅटची कडा बॉलने घेतली. बॉलने गॅप शोधला दोन खेळाडूंच्या मधला आणि बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. विशाल वरांडे पुन्हा तयार. हे नामवंत खेळाडू एकमेकांसमोर. आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि काय वेल जज कॅच पकडलाय सोन्या. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. पाच जे जाळं विणलं त्याच जाळ्याप्रमाणे गोलंदाजी इथे केली. त्याच रणनीतीने गोलंदाजी केली आणि सोन्या यांनी काय वेल जज कॅच कमालीचा फॅब्युलस कॅच पकडलाय. आउटस्टँडिंग धावता झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला लागला. आयकॉन खेळाडू वैभव माघारी चाललेले आहेत. महादेव आबा स्मूर्ती या टीमला धक्का क्रमांक पहिला. नावाप्रमाणे आज खेळ करू शकले नाही वैभव. मोठा फटका खेळायला गेले. पॉवर प्ले तोडायला गेले परंतु इथे फटका बसला आणि झेल देऊन आता माघारी परतलेले आहेत. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत गणेश सुर्वे. वाडी कोतावडे या गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गणेश सुर्वे. एका बाजूला वरांडेवाडीचे विशाल वरांडे आता चांगली गोलंदाजी करतायत. संघासाठी पहिली विकेट त्यांनी टिपलेली आहे परंतु एका बाजूला धावफलकावरती एकच धाव आली आहे. याचाही विचार महादेव आबा स्मूर्ती या टीमला करावा लागेल. विशाल वरांडे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातला हा पुढील बॉल. बॉल क्रमांक 3. आपटलेला बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल प्रभावशाली होता. गोलंदाजी मधली धार भेदकता अचूकता या सर्व काही गोष्टी विशाल वरांडे यांनी अंमलामध्ये आणलेल्या आहेत. पुन्हा तयार. एका बाजूला गणेश सुर्वे तयार. गणेश सुर्वे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. कौशल्य चांगलं आहे परंतु आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण गणेश सुर्वे यांनाही करावं लागेल कारण एका बाजूला संघासाठी धावा येत नाहीयेत. त्या धावा त्यांना कुटाव्या लागतील. क्षमता आहे. बॅटिंगसाठी तयार.
खोलवर टप्प्याचा बॉल, मिडॉनला खेळाडू, कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आतापर्यंत विशाल वरांडे यांनी फक्त एकच धाव खर्च केली, गडी गारद केलाय. 5 बॉल टाकलेले आहेत. डॉट बॉलचा रेशो या षटकामध्ये अधिकचा आहे, 3 डॉट बॉल. शेवटचा बॉल, बॅटची आतली कडा या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटका अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत, 1 धाव 1 गडी बाद. सुरुवात जर आपण पाहिली ना तर थोडीशी दयनीय सुरुवात आहे टीम महादेव आबास मूर्ती या टीमची. शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम महादेव आबास मूर्ती या टीमला धावा मिळालेल्या नाहीयेत. तर एका बाजूला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम आई भराडी माता आंबवडी या टीमने केलेली आणि खास करून विशाल वरांडे यांचा भेदक मारा आपण पाहिला. फलंदाजांना बांधून ठेवलं, ताकासूर लावू दिला नाही, फलंदाजांचे डावपेच उधळून लावले. धाव फलकावरती 1 धाव आहे. आणि एक आकड्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याचं महत्व काय आहे. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर टेस्ट क्रिकेट 200 सामने खेळले आणि 200 सामन्यांमध्ये फक्त एकदा स्टंपिंग आउट झाले. धावफलकावरती 1 धाव आहे. हा जो योगायोग आहे आकड्यांचा. परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये लक्ष्मण शेळके जे चॉईस खेळाडू आहेत, आक्रमण केलं, या बॉलवरती हल्ला चढवलाय. मिड विकेटला बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. सूरज पवार बकासूर यांच्या बॅट मधूनही फटका तसाच आलाय. काय मोठा टोला खेळ, आकाशाला गवसणी घालत बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. आयकॉन सूरज पवार याही बॉलवरती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली एका हातात कॅच पकडलेला आहे. आणि कॅच किती महत्वाची होती. जड पावलांनी आता माघारी येतील सूरज पवार. टप्पा पडल्यानंतर बॅकलिफ्टचा वापर करत खेळलेला फटका हवेत उभा राहिला, परंतु एका हातामध्ये क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली ना. कॅच पकडली की मॅच पकडली, येणारा वेळच सांगेल काय झेल पकडलाय. शरीरावरचं नियंत्रण, डोळ्यांचा सहयोग आणि एका हाताची ओंजळ केली आणि त्याच्यामध्ये बॉल विसवला गेला. धक्का क्रमांक 2 लागला. ही सी महत्वाची विकेट होती. प्रमोद यांनी काय झेल पकडलाय. संघासाठी तुम्ही क्षेत्ररक्षण करतानाही मोठं योगदान देऊ शकता आणि ते प्रमोद यांनी दिलेलं आहे. एखादी झेल काय करू शकते याचा प्रत्यय आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा आलेला आहे. एखादी झेल काय करू शकते, ही ती महत्वाची कॅच होती. सूरज पवार बकासूर माघारी गेलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये गणेश सुर्वे आणि त्यांच्या सोबतीला अर्जुन सुर्वे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एकाच गावची. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल इथे डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती मिळणार नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच गावचे गणेश सुर्वे आणि अर्जुन सुर्वे यांना मधल्या फळीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीतून मार्ग तुम्हाला काढावा लागतो. उजव्या बाहेरचा बॉल. लक्ष्मण यांनी काय गोलंदाजी केली आहे, म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती विशाल वरांडे यांनी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत केलेली गोलंदाजी. आणि हा बॉल इथे आलाय वाईड आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. उजव्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की आणखीन एक वाईट बॉल आहे. धाव फलकावरती आलेले आहेत 9-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला महादेव आबास मूर्ती, एका बाजूला आई भराडी माता आंबवडी अशी लढत आहे. लक्ष्मण पुन्हा तयार होतील. स्ट्रायकर एंडला अर्जुन सुर्वे बॅटिंग मध्ये. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. पाणी घेऊन चला, पाणी प्रोव्हाइड करा. खेळाडूंना विनंती आहे की अतिरिक्त खेळाडूंना की आपण खेळाडूला पाणी प्रोव्हाइड करा.
खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाणी प्रोव्हाइड केलं जाईल. खेळ थांबलेला आहे, परंतु आतापर्यंत झालं काय, धावफलकावरती आलेली आहे 10-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम महादेव आबा स्मूर्ती प्रथम बॅटिंग करताना. सर्व पदाधिकारी मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, कारण खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि ही खेळाडूंविषयी असणारी ही तळमळ आहे. बाकीचे दोन्ही संघांचे खेळाडू एकत्रित आलेले आहेत, कारण आपलाच खेळाडू आहे, आपल्याच विभागातला आहे, आपल्याच असोसिएशनमधला आहे, त्याच्यामुळे त्याला कोणती मोठी दुखापत झाली का याची आवर्जून प्रत्येकजण विचारपूस करत आहे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे, आदरणीय आमचे नवनाथजी कोळेकर यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर मारुती आबा यांचे स्वागत आहे आणि त्याचबरोबर हर्षदजी लोकरे यांचे आगमन आहे. या मान्यवरांचं आपण करूया वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आदरणीय आमचे नवनाथदादा कोळेकर यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली. आदरणीय आमचे मारुती आबा आणि हर्षदजी लोकरे यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. खेळ थांबलेला आहे कारण खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे. बॉल पकडताना त्यांच्या अंगाला जाऊन बॉल भेदलेला आहे आणि त्याचमुळे की काय खेळ थोडा वेळ थांबलेला आहे. पाणी आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. चला आता बाकीच्यांनी सहकार्य करा, हीच आपण अपेक्षा करूया की मोठी दुखापत त्यांना नसावी आणि ते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा उभे राहावे आणि संघासाठी त्यांनी चांगला खेळ करावा, हीच आपण अपेक्षा करूया. कारण प्रत्येक खेळाडू हा लीगमध्ये फार महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक खेळाडूवरती काही ना काहीतरी दारोमदार असतं. कोण चांगली बॅटिंग करतं, कोण चांगली फिल्डिंग करतं, कोण चांगली गोलंदाजी करतं. त्यामुळे क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळाला फार मोठं महत्त्व आहे. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर आलेलं आहे. क्रिकेट हा खेळ चांगला ग्लोबल झालेला आहे. खेळाला आता पुन्हा एकदा सुरुवात होतीये. खेळ जिथे थांबला होता आता तिथूनच पुढे खेळायला आता सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आता आपण सामना सुरू करा. धावफलकावरती आहेत 10-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या ओव्हरमधले 2 बॉल टाकायचे आहेत लक्ष्मण यांना आणि ते पुन्हा तयार होतील शेवटचे 2 बॉल टाकण्यासाठी. बॅटिंगमध्ये अर्जुन सुर्वे आणि गणेश सुर्वे जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ओव्हर नंबर 2चा 5वा बॉल प्रगतीपथावरती. लक्ष्मण तयार. हा बॉल सोडून दिलाय आणि पंचांनी सांगितलं की बाईच्या माध्यमातून एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे आहे. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि त्या प्रयत्नामध्ये हा बॉल सोडून दिला.
शेवटचा बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम महादेव आबा स्मृती या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल आतापर्यंत त्या 12 आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा उभ्या केल्या. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे की अजून आपल्याकडे बरेचसे सामने पेंडिंग आहेत, आपण वेळ घेऊ नका. कारण ज्यावेळेस खेळाडूला दुखापत झाली त्यावेळेस आपला थोडासा वेळ गेलेला आहे. त्यासाठी विनंती की आपण सहकार्य करा. फिल्डिंगची व्यूहरचना आपण बदला. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलेला आहे. पहा तुम्हाला राहुल डीजे पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष आहेत वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन, त्यांच्या सोबतीने संस्थापक आहेत सुरेशजी साळुंके, हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जातीने मैदानाच्या आतमध्ये गेले होते, खेळाडूची विचारपूस केली. सचिव त्याचबरोबर जयेशजी मराठे हे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. कारण एखादी प्रीमियर लीग उभी करायची म्हटलं ना की आयोजन समिती हा फार महत्त्वाचा घटक आहे. कारण आयोजन समितीने घेतलेली मेहनत त्याची पोचपावती आपल्याला पहिल्याच दिवसामध्ये मिळत आहे. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 एक चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी प्रीमियर लीग आपण अनुभवत आहोत. सोबतीने असणारे बाकीचे पदाधिकारी सदस्य वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचं योगदान हे तितकंच महत्त्वाचं असं. क्रिकेटची स्पर्धा उभी करायचं म्हटलं की बरेचशा गोष्टी असतात आणि त्याची सांगड घालावी लागते. परंतु इथे ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. पहिला बॉल, सूरजांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आला सूरजांचा पहिलाच बॉल, डॉट आहे पण धावा येत नाहीयेत. महादेव आबा स्मृती या टीमसाठी धावा कुटाव्या लागतील. परिणामांची जाणीव लक्षात ठेवून खेळ करावा लागेल. कारण प्रथम बॅटिंग करताना धावा तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. धावा जर कमी असतील तर गोलंदाजीचा कस लागेल. आक्रमण केलंय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न यावेळेला यशस्वी होणार नाही. धावा या बॉलच्या पाठीमागे 2 मिळतील. धावा कशाही येऊत परंतु त्या धावा येणं महत्त्वाचं आहे. आपण चर्चा करत आहोत ना की धावा किती महत्त्वाच्या आहेत, परिणामांची जाणीव ठेवणं किती महत्त्वाचं आहे. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्ही परिणामांची जाणीव जर ठेवली नाहीत आणि जर तुम्ही कृती केली ना तर तुम्हाला अपयशाकडे जावं लागतं. टप्पा पडल्यानंतर पुढे सरसावले, स्टंपिंग आउट आणि खेळाडूला यावं लागेल माघारी. पदलली त्याचा वापर केला, पुढे गेले परंतु मागे जाणं जमलं नाही आणि यष्टीरक्षकाने पाठीमागे उधळलाय डाव. मागे टपला यष्टीरक्षक, उधळण्या तुझा डाव आणि इथे पहा यष्टीरक्षकाने हा डाव उधळला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. लक्ष्मण यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि पहा त्यांनी तत्परतेने बॉलची फेकी लगेच केली. आणखीन एक धक्का लागलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार कळंत्रे बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 4 वरती. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ना यालाच फार मोठं महत्व आहे. एका बाजूला आपण चर्चा करतो की परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यामुळे ही जाणीव तुम्हाला ठेवावी लागेल. धावा जर असतील तर तुमचे गोलंदाज मॅचमध्ये काहीतरी करू शकतात. बॉलवर तयार, फुलटॉस बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, झडप घालतील. समय सूचकता हजर जबाबीपणा इथे चांगल्या प्रकारे दाखवलाय. बॉलला पाहिलं की बॉलच्या खाली आपण जाऊन पोहोचू शकत नाही, कॅच आपण पकडू शकत नाही, बॉलवरती झडप घातली. धावा फलकावरती आलेले आहेत तब्बल आता 16 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. आपापल्या खेळाडूंना आपण पाणी घेऊन चला. आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये पाणी बॉटल आपण तयार ठेवा अशी अतिरिक्त खेळाडूंना आपण विनंती करूया. कारण यानंतर वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केला जाईल. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अखेरकार फलंदाजाला जावं लागेल माघारी. विकेटचं होईल पतन. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. धक्का क्रमांक लागलाय तो 4था.
16 वरती चौथा धक्का बॅटिंग करताना लागलेला आहे टीम महादेव आबा स्मृती या टीमला. एका बाजूला या षटकातला शेवटचा बॉल. सूरज तयार होतील. या ओव्हरमध्ये तब्बल 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा दिल्या. 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. या षटकातला हा शेवटचा बॉल आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मयूर सुतार आलेले आहेत. क्रमांक आता 6 वरती बॅटिंग करण्यासाठी. बॅटचा चेहरा बॉल दाखवण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहे तब्बल 16. 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम महादेव आबा स्मृती. 1 मिनिटाचा तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. धोरणात्मक वेळ आहे. ड्रिंक्स ब्रेक चालू झालेला आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. मधल्या फळीतली जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. एका बाजूला याच ओव्हर नंबर 4 मध्ये आता जो पर्याय निवडलेला आहे टीम आई भराडी माता आंबवडी या टीमने संतोष शेळके ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. बॉलर तयार. अर्जुन सुर्वे यांनी आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेला आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होतील. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे आलाय तो हा डॉट. आक्रमण केलंय. बॉल आकाशाला गवसणी घालतोय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन आणि फलंदाज जातील अर्जुन सुर्वे इथे माघारी. आज मोठा खेळ अर्जुन सुर्वे करू शकलेले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटक्यामध्ये लांबी कमी पडली आणि बॉल हवेत उभा राहिला आणि त्यांनाही आता माघारी जावं लागतंय. रिप्ले टेलिकास्ट पहा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असणारा संतोष यांचा बॉल आणि तो बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले आणि चांगला झेल पकडला. विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 5वा लागलाय. धावफलकावरती आहे धावा तब्बल 18. या सरासरीने जर टीम महादेव आबा स्मृती या टीमने बॅटिंग केली ना तर प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की हा संघ 25 पर्यंत मजल मारेल. याचा विचार करावा लागेल. या गोष्टी बदलणं फार महत्वाचं आहे. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. गिअर बदलावा लागेल. बॅटिंग करताना उर्वरित चेंडूंचा चांगल्या प्रकारे समाचार घ्यावा लागेल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन.
आणखीन एक धक्का लागलेला आहे. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज असतील संतोष शेळके. सार्थक मैदानाच्या आतमध्ये जातील, परंतु एका बाजूला आता हॅट्रिक होईल का? पहिल्या हॅट्रिक आणि तो बॉल आता प्रगतीपथावरती संतोष शेळके यांचा असेल. हा बॉल हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक आले, कॅच पकडली. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे संतोष शेळके. हॅट्रिकचा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक समोर आहेत, परंतु हॅट्रिक होऊ शकली नाही. परंतु हॅट्रिक या शब्दाबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की 1858 साली H. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा ट्रिक केली होती. म्हणजे हॅट्रिक या शब्दाचा उगम जो आहे तो क्रिकेटमधूनच झाला आणि त्याच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला त्यांच्या सन्मानासाठी आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट हा शब्द ट्रिक सोबत जोडला गेला आणि तिथून पुढे प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आहेत तब्बल 19. टीम महादेव आबा स्मृती या टीमला 3 धावांची पॅनल्टी लागते असं आयोजन समितीने कळवलेलं आहे, कारण त्यांचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सेल फोन घेऊन गेला होता आणि त्यासाठी आयोजन समितीने कळवलेलं आहे की महादेव आबा स्मृती या टीमला 3 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ज्यावेळेस पहिला डाव संपेल त्यावेळेस आम्ही ती पॅनल्टी ॲड करू. चला शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आपण घाई करा, दोन्ही संघांना विनंती आपण करूया. 5 स्पर्धेचे जे काही नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन खेळाडूंना 3 दिवस करावंच लागेल. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही संघाला प्रीमियर लीगमध्ये मुभा दिली जाणार नाही. त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करा. खेळाडू वृत्तीने ही संपूर्ण प्रीमियर लीग खेळ अंतिम षटकाकडे वळी आणि अंतिम षटकासाठी नामदेव नावाचा पर्याय निवडलाय. समोर आहे सार्थक बॅटिंगमध्ये आणि काय कॅच पकडलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला, विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज कोसळलाय. एका बाजूला विकेटची पत्तदड सुरू आहे, आणखीन एक फलंदाज माघारी येतोय. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आहे. परंतु इथे पहा एक चांगला झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला पकडला प्रदीप पवार यांनी. काय शॉर्ट स्क्वेअर लेगला एक चांगला झेल पकडलाय. वेळ फार त्यांच्याकडे कमी होता, परंतु कमी वेळामध्ये पकडलेला एक लाजवाब कॅच. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अक्की माने. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. धावांची भूक वाढवावी लागेल, प्रलोभन वाढवावं लागेल, गिअर बदलावा लागेल, धावा कुटाव्या लागतील. कमीत कमी प्रथम बॅटिंग करताना इथून पुढे अजूनही 10 ते 15 धावा येणं फार महत्वाचं आहे. बॉल वळवलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रयत्न 100%. प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय एफर्ट्स होते, चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येकाला आपल्या गावाचं नाव, आपलं नाव उंचवण्याची एक चांगली संधी असते आणि तोच प्रयत्न सीमारेषेलगत झाला. क्षेत्ररक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या इथे पूर्ण होतील. धावफलकावरती आता येत आहेत 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नामदेव पुन्हा तयार होतील. बॅटिंगमध्ये अक्की आणि मयूर ही जोडी आहे. 3 बॉलमध्ये कमीत कमी जर अजूनही 10 धावा आल्या तर एक आव्हानात्मक स्कोर उभा करू शकेल टीम महादेव आबा स्मृती. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे सोडूया. स्कोर आता हळवार पद्धतीने पुढे सरसावतोय. 24 वरती 7. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर एंडला मयूर तयार. आक्रमण केलंय, हल्ला केलाय या बॉल वरती. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. फटका आहे मोठा, नाही होणार. टीम महादेव आबा स्मृती या टीमला धावांचा तोटा आणि अखेरकार मयूर यांच्या बॅटमधून एक मोठा टोला आला. संघर्षाचा शंकनाद करणारा फटका, सीमापार षटकार.
शेवटचे आता काहीच बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. धावा धावफलकावरती आलेला आहे तब्बल 30. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. नामदेव यांच्यावरती भीषण हल्ला चढवला, आक्रमण केलंय. पहिल्या डावातला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. महादेव आभास मूर्ती हा संघ प्रथम बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारणार, या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय पाहूया. या बॉलच्या पाठीमागची रंगत निघालेत महादेव, माफ करा नामदेव निघालेले आहेत. आणि इथे षटक क्रमांक 5चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना महादेव आबा स्मृती या टीमने बनवलेल्या आहेत धावा धावफलकावरती तब्बल 30. आता विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. ओके, पॅनल्टीच्या धावा आपल्याला त्याच्यामध्ये ऍड कराव्या लागतील आणि पॅनल्टी आहे टीम महादेव आबा स्मृती या टीमला. आणि पॅनल्टीच्या 3 धावा आपण ऍड करूया आणि 3 धावा आपण वजा करूया. आणि टार्गेट जे होणार आहे इथून पुढे 28 धावांचं लक्ष आहे. 27 झालेले आहेत, 28 धावांचं लक्ष आहे, याची आपण नोंद घ्या. त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य यांच्या वतीने लाभलेलं आहे. असे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आहेत माननीय श्री मारुती चव्हाण आबा, त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. क्रिकेट प्रेमी आहेत, त्याचबरोबर एक चांगले खेळाडू आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य मिळालेले आहे माननीय श्री नवनाथ दादा कोळेकर, यांच्या वतीने देखील आम्हाला विशेष सहकार्य. सर्व क्रीडाप्रेमी आणि ज्यांनी वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025ला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आपण करत आहोत एक स्नेहपूर्वक सन्मान. आपण मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना सन्मानित करूया. आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते मारुती चव्हाण आभा यांचा सन्मान. सचिनजी डिसरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होता आहे मारुती चव्हाण आबा यांचा. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. मारुती चव्हाण आबा ज्यांच्या वतीने विशेष सहकार्य या प्रीमियर लीगला लाभलेला आहे त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे नवनाथ दादा कोळेकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. ज्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. 28 धावांचं लक्ष आहे, येणारे बॉल आहेत 30. त्याचबरोबर या स्पर्धेची आपण आठवण भेट मारुती आबा चव्हाण यांना प्रदान करत आहोत. आबांना आपण या स्पर्धेची आठवण भेट आपण प्रदान करत सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर नवनाथ दादा कोळेकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणजे सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करत आहोत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनस्वी आभारी आहोत. या स्पर्धेला विशेष सहकार्य. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. आवाजामध्ये आपण फेरबदल करूया आणि पुन्हा एकदा ऐकूया पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल समालोचन परिवारातला आवाज, अर्थात आपण ऐकूया प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या माध्यमातून सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन. त्याचबरोबर नितीनजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. अगदी सकाळच्या उद्घाटनापासून मात्र आज ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी चांगलं बोलाचं सहकार्य. थँक्यू सो मच नवदादा कोळेकर, त्याचबरोबर मारुती चव्हाण आबा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. पहिल्याच बॉलवरती
फटका चांगला, सूरज पवार बॉल पर्यंत पोहोचतील. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न दमदार राहिले परंतु अपयश आलं आणि 2 धावा इथे धावफलकावरती. एका बाजूला अभिषेक जगताप आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला प्रदीप पवार. स्ट्रायकर एंडला बॅटर अभिषेक जगताप यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या. प्रदीप पवार जे पानेरीला बिलॉंग करतात तर दुसऱ्या बाजूला अभिषेक जगताप आटोली गावचे खेळाडू. गोलंदाजीवरती वैभव चोपदार आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक इथे पहा, एक्स्ट्रा कव्हरला खूप दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर बॉल निघून चाला सीमारेषा पार. मिळते धावा 4. इथे अभिषेक जगतापच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी बॉलला थोडंसं बाहेर ठेवलं होतं परंतु स्वतःला जर पाहिलं तर एका पायावरती बॉडी बॅलन्स केला, त्याच्यानंतर पिक केला आणि खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला वैभव चोपदारच्या अगेन्स्ट. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे पण आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. आता मात्र सूरज पवार बॉलच्या खाली पोहोचणार का? कॅच मात्र ड्रॉप. आयकॉनिक खेळाडूकडून मात्र इथे चूक होते. रन मशीन या कैलासवासी महादेव बाबा स्मृती या टीमची, परंतु बॅटिंग करत असताना फारसे काही करू शकले नाही आणि या बॉलवरती देखील घेतल्या गेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावा. आता स्ट्रायकर इनला पुन्हा एकदा अभिषेक जगताप आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पालका त्याने फक्त ऑनसाईडला दिशा देण्याचं काम केलं. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 28चं टार्गेट. बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीनं वाटलं होतं की बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे परंतु यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक अभिषेक जगतापच्या बॅटमधून. इथे मात्र जर पाहिलं तर धावा कमी आहेत आणि टीमची मात्र चाचपणी सध्याच्या घडीला सुरू आहे आई भाराडी माता आंबवडे, कारण की विशाल वरंडे पाठीमागे राहिलाय आणि अभिषेक जगतापला इथे बॅटिंग ऑर्डरसाठी बढती दिली आणि बढती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर निलेश ज्यावेळेस आपण लीग स्पर्धा खेळत असतो भरपूर गावातून अनेक खेळाडू येत असतात आणि त्यांची चाचपणी करणं खूप कठीण काम जातं आणि इथे चाचपणी करत असताना हा खेळाडू मात्र सक्सेसफुल राहिलाय. काय बॅटिंग केली ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये खोऱ्यानं धावा जमवताना वैभव चोपदारचा चोप काढलाय. आतापर्यंत संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. अगदी यष्टनचा वेध घेणारा बॉल होता. अगदी पाठीमागे आले, समोरच्या दिशेत फटका केला, आक्रमक दर्जाचा अप्रतिम इथे क्लास पाहायला मिळाला या खेळाडूचा. अभिषेक जगताप आटोली गावचा एक सुपर डुपर खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकता काय फटका केला इथे अभिषेक जगताप. अगदी समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक नव्हते. बॉल 1 बाउन्स इथे निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 14 धावा इथे 18 धावा पहिल्या षटकामध्ये आला. 28चं टार्गेट होतं. सकाळी उशिरा सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर या मॅचला जर पाहिलं तर वेळ मॅच सुरू होण्यासाठी भरपूर गेला होता परंतु या मॅच मध्ये कुठेतरी जो आयोजन कमिटीचा सकाळी जो वेळ गेलाय तो मात्र इथे नक्कीच वाचू शकतो, कारण की आता जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. विशाल वरंडेने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. अक्की माने पहिली डेड बॉलची समाप्ती, कारण की बॅटर तयार नव्हते. पंचाने मात्र या बॉलला घोषित केलं डेड बॉल. प्रदीप पवार स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस बॉल, त्यावरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक मात्र वैभव चोपदार चुकी करणार नाहीयेत. अगदी बिमर साठी मात्र टीव्ही अंपायर द्वारा मागणी इथे केली जाते मुख्य पंचांच्या माध्यमातून. चला आम्ही विनंती करू चला तिसऱ्या पंचांच्या साठी आम्ही टीव्ही अंपायर गुरुनाथ पाटील सरांना आमंत्रित करू. आपण या तिसऱ्या पंचांना आम्ही मागणी करू बिमर साठी
तर मॅनेजमेंट कमिटी डिसिजन देते की नो बॉल आहे. चला मॅनेजमेंट कमिटी डिसिजन आलाय नो बॉल. या बॉल वरती 3 धाबा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 9+1 एकच धाव ते 2 धाबा इथे ऍड केले जातील. या बॉल वरती संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती आता 8 ची गरज. यावेळेस रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बॅटर होते बाद होतोय. एक चिकी सिंगल बाद धावा बनत होते आणि एक चोरटी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाजी ते बाद झालाय. अभिषेक जगताप ज्याने 6 बॉल मध्ये 18 ची चांगली खेळी पेश केली. अगदी कमी धावांची मॅच परंतु कमी बॉल मध्ये जास्त धावा अभिषेक जगतापच्या नावावरती राहिलं. बॅटर होतोय बाद. नवीन बॅटर इथे प्रमोद कोळीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. 8 संघ मालक 120 खेळाडू आणि आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली सेक्टर 9 घरंदा या मैदानावरती ही स्पर्धा संपन्न होत असताना इथे वेगवान चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची होती सांगता. नेक्स्ट मॅच आम्ही आमंत्रित करू टीम आराध्य फायटर्स आणि टीम आई भराडे माता आंबवडे. एक 5 मिनिटाचा ब्रेक. यावेळेस घुटना टेक तमाशा देख प्रदीप पवारच्या बॅट मधून आलाय. दमदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. मिळतील धाबा 6 षटकार. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. अक्की मानेच्या गोलंदाजीवरती ते काय फटका केलाय. जसा बॉल आला तसं मात्र त्याला पाठवलं सीमारेषेच्या पार. दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. ते गोलंदाजीचे संतुलन बिघडलंय. धावसंख्या 27. आता मात्र औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. एका धावेची गरज जिंकण्यासाठी एक मोठा विजय इथे पुढे संघ आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाइडला इथे चांगला स्ट्रोक आणि सामना इथे जिंकलाय टीम आई भराडी माता आंबवडे या टीमनं. वेल प्लेड टीम.